तर खरं तर गोपाळपूरचा तसा प्रश्न आहे, तसाच या जो नदीकाठची जेवढी गावं आहेत त्या गावांचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरवर्षी जे असतंय ते गावांनी ॲडजस्ट करून घेतलाय, कारण की प्रत्येक वर्षी वारी येते. त्या वारीमुळं परत नंतर एक खालची जेवढी गावं नदीकाठची गावं आहेत ते बाधित होतात वगैरे आणि आजारी पडतात वगैरे. परंतु त्याच्यामध्ये तो भर टाकण्यासाठी जे गोपाळपूरचा जो प्लांट आहे ते त्या शुद्धीकरण होत नाही आणि हाय असं पाणी सोडलं जातंय. तर आपल्यासोबत युवा वकील आहेत, तर आपण त्यांची संवाद साधतोय. सर नमस्कार. नमस्कार. काय नेमकं प्रॉब्लेम आहे नदीकाठच्या गावांचा? काय झालंय, ज्या आषाढी एकादशी जेव्हा आपल्या पंढरपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जी भक्तगण मंडळी आषाढी एकादशीला येतात, मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्या गर्दीला मॅनेज करण्याचं किंवा त्या सगळं मॅनेजमेंट करण्याचं काम हे नगरपालिकेकडे असतं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आल्यानंतर त्या गर्दीपासून होणारा मलमूत्राचा घाण असेल किंवा पाण्याचे अशुद्धीकरण झालेलं असेल, ते अशुद्धीकरण किंवा ते सर्व ड्रेनेजची लाईन ही गोपाळपूरमध्ये तुम्ही सांगितल्या पद्धतीनं गोपाळपूरमध्ये येते. त्या ठिकाणी ते मलमूत्र शुद्ध करून आपल्या नदीमध्ये सोडायचं जे प्रस्ताव आहे किंवा जे सरकार त्यासाठी जे पैसे देते, परंतु ते तसं होताना दिसत नाही. आज जर आपण पाहिलं तर जे वारीत झालेल्या घाणीचं जे पाणी आहे ते सर्रास या नदीमध्ये, ज्या नदीला आम्ही भीमा नदी म्हणतो, पंढरपूरमध्ये या नदीला चंद्रभागा नदी म्हणतात, या नदीमध्ये सोडलं जातं. आणि ती नदी पुढे येऊन पुळूज असेल, सरकुली असेल, शंकरगाव असेल, अशा पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांना वेढा घालून ती नदी पुढे जाते. आणि या नदीच्या काठी जे जे गावं आहेत त्या गावातील लोकांना याच नदीचं पिण्यासाठी पाणी असेल किंवा जनावरांसाठी असेल, शेतीसाठी असेल, या सर्व गोष्टींसाठी या नदीच्या पाण्याचा वापर केला जातो. आणि या नदीचा जेव्हा पाण्याचा वापर केला जातो त्यावेळी 100% इफेक्ट, या घाणीचा इफेक्ट येथील माणसांवर दिसतो. आज माझ्या बोलण्यात सुद्धा तुम्हाला जाणवत असेल की मी देखील आजारी पडलेलो आहे. हे जे पाणी आहे या पाण्यामुळे येथील जनावरांच्या शरीरावर परिणाम होतो, शेतकऱ्यांच्या शरीरावर परिणाम होतो. आज आपले शेतकरी असेल, येथील सर्वसामान्य जनता असेल, येथील पिण्यासाठी देखील हे पाणी वापरतात. परंतु या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवला आहे, त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. त्यामुळं या प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यायची गरज आहे. एक ठिकाणी होतोय पहिला प्लांट देखील आहे, परंतु त्यात शुद्धीकरण होत नाहीये. आता दुसरा पण त्या ठिकाणी होतोय. आता कसं आहे, पहिल्या प्लॅन्टमध्ये मला अशी माहिती मिळाली की पहिल्या प्लॅन्ट असून देखील गोपाळपूर सारख्या पंढरपूरला चिटकून असलेल्या गावामध्ये एका शेतकऱ्याने मासे पाळले होते विहिरीमध्ये. त्या माशाची मर झालेली आहे. आणि अशातच दुसरा प्लॅन्ट इतकं मोठे कोट्यवधी रुपये जर शासन देऊन तो प्लॅन्ट उभा करत असेल, नेमका तो प्लॅन्ट कशाला? आता मासे मेलेत, आता माणसं मारायसाठी तो प्लॅन्ट उभा करणार आहे का तुम्ही? हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळं सरकारनं वेळीच याकडे तातडीनं लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम केलं पाहिजे. आणि त्या प्लॅन्टचं ज्याने कोणी ठेका घेतला आहे त्या ठेकेदाराने देखील लवकरात लवकर याकडे लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा ही जी खालची सर्व गाव आहेत ह्या सर्व गावांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. गांधी येते त्या पाण्यात गेले, मी गांधी येते त्या भुयाशीला त्रास होतोय, गुराशीला त्रास होतोय, एवढंच. काय गावात काय म्हणजे असं काय आजारीवर पडते का? शासकीय रुग्णालयात म्हणजे असं बोलत असला तर मी एक बोलून धावतो. ह्या नद्या पाण्यावर फिल्टरचं पाणी प्या म्हणताय तुम्ही, मान्य. आम्हाला भूक लागली, आम्ही वैरणीला जातोय, मान्य. त्याची तरबाजी अंगावर गांधी आल्यावर हे आल्यावर तुम्ही काय करणार? सरकार काय करणार ह्याच्यावर मला उत्तर पाहिजे. गावातली माणसं आजारी पडतील काय पाण्यामुळे? मग आरामशीर पडणार. वातावरण पाण्याचा बदल पडल्यावर आरामशीर जेवायला येते लोकांना. आता वरून जे पाणी येतंय सगळं घाण, ते असं किती गावांना इथं त्रास होतोय? लय गावाला त्रास होतोय. सांगा की हे किती दिवसापासून, किती वर्षापासून चालू आहे? काय सगळ्याला काय बोर नसते, काय नदीचं पाणी पिते लोक, काय रानातल्या वस्तीचे ती लोक पाणी पिणारच घे. लोक पाणी पिते पिणारच घे. रानातली काय सगळ्या आता आम्ही गवताला जर पलीकडे गेलो, मसरांना वैरण हे आणायला पाणी पिणार आहे सगळी. नदीत पाणी पितोय का नाही पितोय? काय काय म्हणताय? वैरणीलाही पलीकडे गेल्यावर आम्हाला वैरण आणणं बाग आहे म्हणल्यावर नदीत पाणी पितोय का नाही पितोय? मग फिल्टरचं पाणी कुठलं प्यायचं आम्ही? त्या टायमाला तुम्ही सरकार निक्कम मत मागायला येते का?
तर असा विषय आहे की या ठिकाणी बघायला गेलं तर लोक देखील ह्याचं पाणी पितात. जर आता इथली शेतकरी आहेत ती शेतकरी देखील या ठिकाणी बघायला गेलं तर या नदीचं पाणी पितात. म्हणजे उकळी नदीमध्ये मासे पकडणारे देखील काका काय त्रास होतोय नेमका पाण्याचा वरून आलेला? काय पुन्हा असं पाण्यात गेली अंगाला कांदी उठते त्या. बर अजून काय त्रास मसरांना वगैरे जनावरांना? चित्रपटाला तिकडे होणार त्रास घाण पाणी म्हटल्यावर होणार नाही. बर ह्याच्यातले पाणी कोण पितंय का गावातलं? कसं काय का आम्ही नदीला गेलो नदीचं पाणी पितो ना. बर हा पड्याला गेलो कुठलं पाणी आणताय इथलंच पाणी पितात? घेतलंच पाणी. मग आता पाणी पिल्यामुळे काय त्याचा त्रास वगैरे होतो काय? अंगाला गांधी येते त्या काय? बर बर अजून काय काय त्रास होते नेमकं असं मला? अंगाला गांधी येते, दुसरं काय पाणी चावते हो. पाणी चावते असं चांद फुटकं बारीक येते असं गांधी येते. हा 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 गांधी येऊन पुन्हा नको पण असं जीवाला येऊन पडते. बर हा तर पाणी पिल्यानंतर अंगाला गांध्या उठतात आणि त्याचा त्रास होतो त्यांना. पाणी पिल्यानंतर बरेच त्यांना शारीरिक आजार निर्माण होतात वगैरे अशा पद्धतीने होते. तर ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे. जर ह्याच्यावरती लवकरात लवकर जे नगरपालिका आहे जे प्लॅन ज्याच्याकरती आहे आता तो दुसरा चालू आहे ते जरी ह्याच्यावर निर्णय लवकरात लवकर नाही घेतला तर जे काय हे नदीकाठची जेवढी गाव आहेत ते गावं पूर्णतः याच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभा करतील असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.